पाऊस फुटता उधळलाली भूपाळी रामपारी दिशादाही उजळल्या आल गोकुळ आपुल्या दारी निर्भेळ आणि सकस चवीच गोकुळ लई भारी। गोकुळ दूध संघाची दर्जेदार दुग्ध उत्पादने गोकुळ दूध, दही, तूप, दूध पावडर, कुकिंग बटर, टेबल बटर, पनीर, इलायची श्रीखंड, आंबा श्रीखंड, फ्रूट श्रीखंड, ताक आणि लस्सी। गोकुळ दूध आणि दर्जेदार दुग्ध उत्पादने, चव आहे कोल्हापुरी, गोकुळ लई भारी। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रसिद्ध आणि जागृत देवस्थान वेंगुर्ला तालुक्यातील रेडी येथील द्विभुज गणपतीच्या दर्शनाला भाविकांचा जनसागर लोटला। अंगारकी संकष्टी निमित्त हजारो भाविकांनी श्री गजाननाचं दर्शन घेतलं। आज अंगारकी संकष्टी निमित्त हजारो भाविकांनी रेडीच्या द्विभुज गणपतीचं दर्शन घेतलं। पहाटेपासून श्री गजाननाच्या दर्शनाला भाविकांनी रांगा लावल्या होत्या। सिंधुदुर्ग जिल्ह्यासहित गोवा, बेळगाव, कोल्हापूर, मुंबई, पुणे आदी भागातून मोठ्या प्रमाणात भाविकांनी अंगारकी संकष्टी निमित्त श्री गजाननाचं दर्शन घेतलं। यावेळी भाविकांना योग्य प्रकारे दर्शन व्हावं यासाठी श्री गजानन देवस्थानच्या वतीनं योग्य नियोजन करण्यात आलं होतं। तर भाविकांना खिचडीच्या प्रसादाचंही वाटप देवस्थानच्या वतीनं करण्यात आलं। श्री गजाननाच्या दर्शनासाठी मंदिरापासून सुमारे 200 ते 300 मीटर पर्यंत भाविकांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळाल्या। तर दुपारपर्यंत गणपती मंदिर पासून माऊली मंदिर पर्यंत 4 चाकी गाड्यांच्या रांगा लागल्या होत्या। रेडी गाव 2 गोष्टी प्रसिद्ध आहे। एक म्हणजे रेडीचा मायनिंग आणि दुसरं म्हणजे स्वयंभू गणपती। 18 एप्रिल 1976 रोजी स्वप्नात घेऊन मिळालेला गणपती ते दर महिन्यात वाढदिवस वर्धापन दिन म्हणून साजरा करण्यात येतो। त्याचप्रमाणे दर महिन्याच्या संकष्टीला मोठ्या प्रमाणात उत्सव होतो। यावर्षी जानेवारीची पहिली संकष्टी अंगारकीचा योग असल्यामुळे सकाळपासूनच पहाटे 3-4 वाजल्यापासूनच लोकांची भाविकांची वर्दळ चालू झाली आहे। त्यामुळे सकाळी गणपतीवर अभिषेक, त्यानंतर भाविकांसाठी खिचडीचा प्रसाद, त्याचप्रमाणे दुपारी आणि संध्याकाळी रात्री चंद्रोदयाला आरती आणि महाप्रसाद असणार। त्याप्रमाणे मोठ्या उत्सवात अंगारकी संकष्टी योग झाला। दरवर्षी कोरोनाच्या ह्याच्यामुळे 2 वर्ष बंद असल्यामुळे आणि ह्या वर्षी पहिलेच नवीन वर्षालाच अंगारकी आल्यामुळे भाविकांची मोठ्या प्रमाणात वर्दळ दिसून येत आहे। कुठून सिंधुदुर्ग जिल्ह्याबरोबरच कोल्हापूर, बेळगाव, गोवा त्याचप्रमाणे आसपासच्या गावातून राज्यातून किंवा भाविक दर्शनासाठी येत असतात। कारण का लोकांच्या जागृत देवस्थान असल्यामुळे लोकांच्या मनोकामना पूर्ण होतात। त्यामुळे दरवर्षी दर संकष्टीला लांबून लोक भाविकांच्या दर्शनासाठी येत असतात। सध्या मंदिराचं काम युद्धपातळीवर चालू आहे। त्याप्रमाणे लोकांची काय देणगी येते त्याच्यावरून आमचं देवस्थानचं काम चालू आहे। आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स, ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा, लाईक करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण 7 लाईनचं YouTube चॅनल।